मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येत असतात, त्यामधनं देवही सुटलेले नाहीयेत। श्रीकृष्णांचा तर जन्मच कारागृहामध्ये झाला होता, मात्र आपण श्रीकृष्णांचा चेहरा सदैव हसतमुखच बघतो, यालाच जीवन म्हणतात, असं प्रतिपादन पुणे येथील इस्कॉन टेम्पलचे राष्ट्रपती प्रभूजी यांनी केलंय। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन राहुरी आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव कार्यक्रमात राष्ट्रपती प्रभूजी बोलत होते। राहुरी शहरामधील पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात प्रवचन करताना राष्ट्रपती प्रभूजी म्हणालेत की श्रीकृष्णानं वृंदावनामध्ये आलेल्या सर्व राक्षसांचा संहार विना शस्त्र केला, मात्र त्यानं मथुरेमध्ये कंसाचा वध शस्त्रानंच केला। रविवारी संध्याकाळी पांडुरंग लॉन्स इथे आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीकृष्ण भक्तांनी सुंदर अशी भजनं सादर केली आहेत। बहुसंख्य भक्तांनी राधा कृष्णाला दुग्धाभिषेक घातलाय। श्रीकृष्णाच्या महाआरतीनंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला। कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधनं भक्त या ठिकाणी हजर होते। या प्रसंगी मंचावरती तसेच मंचाच्या जवळ सुंदर अशी आरास आणि रोषणाई करण्यात आली होती। हरे कृष्णा। तो राहुरी भक्तवृंद ने आज श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव का आयोजन किया है और बहुत ही भव्य आयोजन है। ये पिछले 6 सालों से ऐसा करते आ रहे हैं और हज़ारों भक्त इसमें जुड़ते हैं और इस का लाभ लेते हैं। बहुत सारे भक्त ऐसे हैं जो वृंदावन तो नहीं जा सकते, लेकिन इन भक्तों ने ये श्री कृष्ण जन्माष्टमी का आयोजन करके एक प्रकार से वृंदावन को यहीं बुला लिया है। और जैसे आप देखेंगे बहुत अच्छे से भगवान का अभिषेक किया जाता है, फिर प्रवचन, कीर्तन और सभी के लिए महाप्रसाद, इसकी भी व्यवस्था की है भक्तों ने। तो इसका भी सभी भक्त लाभ ले रहे हैं और इस प्रकार से अभी 6 वर्ष ऐसे बीत गए हैं और कुछ ही वर्षों में जैसे ये भक्तवृंद प्रचार कर रहे हैं तो निश्चित रूप से भगवान श्री कृष्ण का मंदिर भी जल्दी ही आ जाएगा। धन्यवाद। हरे कृष्णा। हरे कृष्णा। आज राहुरी येथे अत्यंत सुंदर श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। श्रीमान गिरीवरधारी प्रभू जे अहिल्यानगर इस्कॉनचे संस्थापक आपले अध्यक्ष आहेत आणि अनंत नित्यानंद प्रभू जे राहुरीचं सर्व बघतात, त्यांची टीम यांच्याद्वारे खूप सुंदर श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव, कीर्तन, प्रवचन, प्रसाद, भगवंतांचा अभिषेक आणि सुंदर 56 भोग दर्शन, जवळपास 2 ते 2.5 हजार भक्त इथे या कार्यक्रमासाठी सर्व राहुरीतील नागरिक उपस्थित होते आणि खूप सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल इस्कॉन राहुरी या सर्व भक्तांचे मनपूर्वक धन्यवाद। हरे कृष्ण। कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजेच इस्कॉन राहुरीच्या वतीने आज श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला गेला। पांडुरंग लॉन्स या ठिकाणी हा महामहोत्सव या ठिकाणी साजरा केला गेला। या महामहोत्सवाची गेल्या महिन्यापासून आम्ही या ठिकाणी सर्व भक्तगण तयारी करत होतो। आज जवळजवळ राहुरी पंचक्रोशीतून जवळजवळ 5 ते 6 हजार भक्त भाविक या श्रीकृष्ण जन्माष्टमी महामहोत्सवासाठी या ठिकाणी आलेले आहेत। श्री राधारमण भगवान
यांना या ठिकाणी अभिषेक झाला। या अभिषेकाचं असं म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणले, हे उद्धवा, जो कोणी माझ्या मूर्तीवर अभिषेक करेल त्याला तिची ही माझ्यासाठी एक अप्रतिम भेट आहे। तर आज अनेक भाविकांना या ठिकाणी 2,500 ते 3,000 भाविकांना मोफत भगवंताच्या मूर्तीवर अभिषेक करण्याचं भाग्य मिळालं। त्यानंतर प्रवचन झालं। NVCC पुणे या ठिकाणाहून श्रीमान राष्ट्रपती प्रभूजी या ठिकाणी आले होते। त्यांनी भगवंताच्या जन्माचं कर्माचं दिव्य असं वर्णन या ठिकाणी केलं आणि ह्या प्रवचनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले। अतिशय सुंदर असं प्रवचन सेवा झाली। त्यानंतर श्री श्री राधारमण यांची आरती झाली। ह्या आरतीला मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता आणि आरतीनंतर सर्वांना सर्व 5,000 ते 6,000 भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। तर हा संपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी राहुरी इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान अनंत नित्यानंद प्रभूजी, त्याचबरोबर दुलाल गोपीनाथ प्रभूजी, त्याचबरोबर गंभीरा तीर्थ प्रभूजी, डॉक्टर पावननाम प्रभूजी, श्रीनिवास खर्डे प्रभूजी आणि सर्व इतर भक्तांनी, संतोष सरोदे प्रभूजी, रसराज माधव प्रभूजी, इतर अनेक भक्त आहेत। सर्वच भक्त आमचे तोलामोलाचे आहेत। ह्या सर्व भक्तांनी, माताजींनी या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली आणि हा यशस्वी असा कार्यक्रम पार पडला। आणि सर्व भक्तांना, नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की हा सत्संग दर शनिवारी डॉक्टर गिरगुणे हॉस्पिटल राहुरी येथे होत असतो। तर या ठिकाणी भगवद्गीता आणि भागवतम या दिव्य अशा ग्रंथांचं श्रवण करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे। तर आपण सर्वांनी या ग्रंथांच्या श्रवणाचा लाभ घ्यावा। दर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी हा सत्संग होत असतो। सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपण या सत्संगाला यावं आणि आपलं जीवनाचं आपण या ठिकाणी आपण जीवन धन्य करावं। हरे कृष्णा। हरे कृष्णा। आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ राहुरी इस्कॉनतर्फे आज श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा केली गेली। आज माताजी म्हणजे महिलांचा जास्त समावेश होता ह्या कार्यक्रमात आणि इथे शेवटून जे कीर्तन झालं आहे त्यात माताजी लोकांनी भरपूर उत्साहपूर्वक भाग घेतला व खूप आनंद घेतला। सर्व एकदम भक्तिमय झालं होतं। सर्व माताजींना व प्रभूजींना सर्वांना खूप आनंद आला। एकदम भक्तिमय वातावरणास हा सोहळा पार पडला। Hare 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 Rama Rama Rama
महेश दाने, सी 24 तास, राहुरी.